नमस्कार. मी डॉक्टर स्वाती अर्धापूरकर, महिला महाविद्यालय अंबाजोगाई येथे सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आज इथे मी पोषण अभियान 2025 मधील व्याख्यानमालेचे 5वं पुष्प गुंफत आहे. तर त्या 5व्या माझ्या या व्याख्यानमालेचा विषय आहे हृदयरोग आणि उच्च रक्तदाब. तर आपल्याला माहीतच आहे की शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे म्हणजे हृदय, आणि हृदय कार्यरत असणे म्हणजेच जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि आपल्याला हेही माहीत आहे की सध्याच्या युगात किंवा सध्याच्या काळामध्ये हृदयरोगाचं प्रमाण हे जास्त वाढत आहे. विकसनशील देशामध्ये तर ह्या हृदयरोगाचं प्रमाण हे 47% आहे आणि विकसित देशामध्ये याचं प्रमाण आहे 27%. आणि याचे जे काय म्हणूया रोहिणी काठिण्य, हृदय स्ट्रोक हे हृदयाशी निगडीत असलेले वेगवेगळे आजार आहेत. आणि हे जे आजार आहेत हे प्रामुख्याने उच्चभ्रू समाज म्हणजेच ज्यांना शारीरिक श्रम कमी असतात अशी लोक, तर त्या समाजामध्ये सध्या ही जास्त दिसत आहेत. आणि ही कशामुळे दिसत आहेत की ज्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यामध्ये जर अडथळा निर्माण झाला तर हा हृदयरोग जास्त प्रमाणामध्ये आढळून येत आहेत. तर ह्या हृदयरोगाचे वेगवेगळे प्रकारही आहेत. तर ती कुठली आहेत ते आपण सर्वप्रथम पाहूया. तर सर्वात पहिले आहे अंजायना. तर अंजायना म्हणजे काय की याच्यामध्ये काय होतात की ज्या काही रक्तवाहिन्या आहेत आपल्या, तर त्या काय होतात काही काळ आकुंचन पावतात. आणि आकुंचन पावल्यामुळं काय होतं, रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही किंवा पुरेसा होत नाही, तर त्याला अंजायना असं म्हणतात. हा पण एक हृदयरोगाचा प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे तो इस्चेमिया. मग ह्या इस्चेमियामध्ये काय होतं की पूर्ण छातीत वेदना होतात आणि ह्याच्यामध्ये एका किंवा अधिक एक किंवा त्यापेक्षाही जास्त रक्तवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तवाहिन्याला कायमस्वरूपी इजा होते. आणि हा जर मोठा अडथळा असेल तर हृदयाची जी स्पंदनं आहेत ती अतिशय मंदावतात आणि मग त्यामुळं आणि कालांतराने हृदयक्रिया ही बंद पडते आणि ह्यालाच आपण काय म्हणतो आजकाल हार्ट अटॅक असं म्हणतो. तिसराही हृदयरोगाचा एक प्रकार आहे उच्च रक्तदाब. तर हा जर रक्तदाब सातत्याने आपला वाढत असेल तर त्यामुळे काय होतं, हृदयाची कार्य आपली जी बिघडतात आणि अशा वेळेस जर आपण योग्य उपाययोजना जर नाही केली तर आपल्या हृदयाचं, मेंदूचं आणि मूत्रपिंडाचं ही कार्य हे पूर्ण बिघडतं की त्याला इजा पोचली जाते. चौथा अजून एक हृदयरोगाचा प्रकार म्हणूया आपण स्ट्रोक किंवा धक्का आपण जो म्हणतो. तर मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत तर त्या रक्ताच्या वाहिन्यास अडथळा निर्माण झाला तर अचानक काय होतं, रक्तदाब खूप वाढतो आणि स्ट्रोक होतो. आणि जर ही रोहिणी फुटली किंवा ही जर रक्तवाहिनी फुटली तर मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. हे आपण बरेच वेळेस ऐकलेलं आहे. पाचवा एक हृदयरोगाचा प्रकार आपण म्हणूया की पेरिफेरल आर्टेरियल डिसीज. तर यात काय होतं की पायांना रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याला अडथळा निर्माण होतो. आणि हा जो पेरिफेरल आर्टरी डिसीज जो आहे तो प्रामुख्याने मधुमेह असणारी ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये हा जास्त प्रमाणामध्ये आढळतो आणि यामुळं काय होतं, पायामध्ये सतत वेदना होत असतात. सहावा आपण प्रकार म्हणून बघूया हृदयरोगाचा, तो म्हणजे रोहिणी काठिण्य. तर रक्ताच्या वहनाच्या जे काम करणाऱ्या ज्या रोहिणी आहेत त्या जेव्हा कठीण होतात, कारण नावातच आहे रोहिणी काठिण्य, तर त्या जेव्हा कठीण होतात तर आपोआपच जेवढ्या रक्ताचे वहन व्हायला पाहिजे तर तेवढे ते होत नाही आणि त्यामुळं काय होतं, हृदयाला रक्त पोहोचण्याचे प्रमाण हे कमी होत जाते आणि त्यामुळं रक्तवाहिन्याच्या भिंती ज्या आहेत तर त्यांना इजा पोचते आणि रक्तातील पेशी ह्या अंतर्भिंतीला चिटकल्यामुळं हार्ट अटॅक येतो. सातवा एक प्रकार आहे लायपोप्रोटेनेमिया. तर ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, 2 प्रकार आहेत. तर यातला पहिला प्रकार म्हणजे की स्निग्धाचं जे पचन आहे, आपण जे शरीरामध्ये खाल्ल्यानंतर जी स्निग्ध असतात तर त्या पचनानंतर कायलोमायक्रॉन तयार होतं. तर हे जे कायलोमायक्रॉन जर व्यवस्थितपणे जर शोषल्या गेलं नाही तर काय होतं, आपल्या रक्तातील जे प्लाझ्मा आहेत तर त्याच्यातलं जे कोलेस्ट्रॉलची पातळी काय होते, वाढते. तो हा एक प्रकार झाला लायपोप्रोटीनेमियाचं. आणि दुसरा प्रकार जो आहे ह्याच्यामध्ये रक्तामधलं जे लिपोप्रोटीन आहे, कोलेस्ट्रॉल आहे, तर ते काय होतं, वाढतं. म्हणजे अशा पद्धतीने काय होतं, हे हृदयरोगाचे विविध प्रकार आहेत. म्हणजे हृदयरोग हा नुसता एकच नाही आहे तर विविध प्रकार आहेत. तर मग ह्या हृदयरोगाची कारणं कोणती आहेत, कारण ती आपण जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर पहिलं कारण काय आहे हृदयरोगाचं, तर पहिलं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व.
आता व्यक्तिमत्व म्हणजे ज्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अतिशय कार्यक्षम, अतिसंवेदनशील असल्यास त्या व्यक्तीला जास्त धोके असतात. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये शारीरिक जागरूकता जास्त आहे, म्हणजे तीव्र महत्त्वाकांक्षा आहे किंवा स्पर्धात्मकता आहे किंवा सतत कुठल्या ना कुठल्या तरी कामात व्यग्र असणे, म्हणजे वेळेबद्दलची अतिरेकी सजगता, वेळेबद्दलची सजगता म्हणत नाही आहे मी, की अतिरेकी सजगता. तर हे जे अशा सवयी असणारी जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये हृदयरोगाचं प्रमाण हे जास्त आढळतं. त्यामुळं अतिसंवेदनशील व्यक्तींमध्ये हृदयरोगाचं प्रमाण हे जास्त आढळतं. दुसरं एक काय कारण म्हणूया लिंग. तर संशोधनाअंती असं सिद्ध झालेलं आहे की पुरुषांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण हे स्त्रियांपेक्षाही दुप्पट असतं. परंतु रजोनिवृत्तीनंतर म्हणजे साधारणपणे 45 किंवा 50च्या नंतर स्त्रियांमध्येही प्रमाण वाढतं आणि वयाच्या 70 वर्षानंतर स्त्री आणि पुरुषांमध्ये याचं हृदयरोगाचं प्रमाण हे दोघांमध्येही सारखंच आढळतं. त्यानंतर अजून एक काय म्हणूया नंतरचं जे कारण आहे किंवा तर ते आहे वय वाढतं. जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तसं हृदयरोगाचं प्रमाणही वाढतं. आणि जर तुमच्या घरी कुणाला जर हृदयरोग असेल किंवा अनुवंशिकता म्हणूया तर वयाच्या 50 नंतर तर हा हृदयरोगाचं काय म्हणूया आपण हा आजार जास्त प्रमाणामध्ये दिसतो. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे अनुवंशिकता, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की समजा एखाद्याच्या घरी एखाद्या व्यक्तीच्या वडिलांना 55 वर्षाच्या आधी आणि आईला त्याच व्यक्तीच्या आईला जर 65 वर्षाच्या आत हार्ट अटॅक आलेला असेल तर अशा मुलांना किंवा अशा व्यक्तीला की या वयाच्या अगोदर हार्ट अटॅक हा येण्याचे चान्सेस हे जास्त असू शकतात. 5वं महत्त्वाचं कारण म्हणजे कॉफी. खरं तर कॉफीमुळे हृदयरोग होतो असं आपण म्हणू शकत नाही, परंतु कॉफी पिण्याचं प्रमाण जर वाढलं तर काय होतं, सिरममधलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळं हृदयरोगाचा धोका हा अधिक वाढतो. अल्कोहोल, हेही आपल्याला माहिती की अल्कोहोलमुळं काय होतं, रक्तातलं कोलेस्ट्रॉल वाढतं आणि कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं हृदयरोगाचा धोकाही वाढतो. पाणीसुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. खरं तर मृदू पाणी असणाऱ्या भागातील लोकांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण हे 10% जास्त आढळून आलेलं आहे. मधुमेह हेही एक कारण आहे हृदयरोगाचं, कारण मधुमेह सामान्य व्यक्ती जे आहे त्या सामान्य व्यक्तीपेक्षा मधुमेही व्यक्तींना हृदयरोग होण्याचा धोका हा तिपटीने जास्त असतो. क्षार जे आहे की हृदयाचं आकुंचन हे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम यांच्या रक्तातील प्रमाणावरती अवलंबून असते. धूम्रपान करणारी जी व्यक्ती आहे तर ते धूम्रपान करणाऱ्यांना हृदयरोग होण्याचे चान्सेस हे जास्त असतात, कारण रक्तवाहिनीच्या त्यामुळं अंतत्वचेला धोका होतो आणि त्याच्यामुळं काय होतं की LDL वाढतं म्हणजे की जे लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल म्हणतो आपण त्यांना, लिपोप्रोटीन, तर ते आपल्या हृदयासाठी हानिकारक आहे, ते वाढतं. आणि HDL की जे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन तर ते आपल्यासाठी कमी होतं. नंतरचं एक प्रमुख कारण आहे व्यायाम. तुम्ही म्हणाल की व्यायामचे फायदे आपल्याला माहीतच आहे. तर व्यायाम हा करणं चांगलंच आहे, परंतु अतिरेकी जर व्यायाम केला तरीसुद्धा हृदयरोगाचा धोका हा वाढू शकतो. कारण आत्तापर्यंत आपण बऱ्याचदा ऐकलेले आहे की जिममध्ये व्यायाम केल्यानंतर म्हणजे बऱ्याच जणांचा लगेच हार्ट अटॅकनी मृत्यू झाला, ह्या बातम्या आपण ऐकतोच आहे. तर अतिरेकी व्यायामसुद्धा हा हृदयरोगासाठी धोकादायक ठरू शकतो. लठ्ठपणा म्हणजे शरीरामध्ये जर स्निग्धाच्या ऊती जर वाढलेल्या असेल किंवा लठ्ठ असेल तर आरामदायी जीवनशैली म्हणा तुमची, तर त्यामुळं काय होतं की ओटीपोटावरील स्निग्ध वाढतात आणि त्यामुळं हृदयविकार होण्याचे चान्सेस हे वाढतात. आणि अतिशय महत्त्वाचं अजून एक कारण आहे ते म्हणजे मानसिक ताण. तर उद्योजक आहेत, जे लोक उद्योजक आहेत किंवा व्यवसाय अधिकारी आहेत, जी लोक डॉक्टर आहेत किंवा वकील आहेत, तर अशा व्यक्तींना सतत मानसिक ताण असतो आणि म्हणून ह्या मानसिक ताण ज्या व्यक्तीला जास्त तर त्या व्यक्तीमध्ये हृदयरोगाचं प्रमाण हे जास्त आढळून आलेलं आहे. तर त्यामुळे ही प्रमुख कारणे आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या कारणांचं जर आपण निराकरण केलं तर आपल्याला हृदयरोगाचा धोका हा टाळू शकतो. मग हृदयरोगाची लक्षणं कोणती आहेत, तर सतत धडधड होणे म्हणजे जास्त धडधडणे किंवा घाम येणे, हलकेपणा वाटणे, धाप लागणे, चक्कर येणे किंवा अचानक अस्पष्ट कारणामुळे चेतना गमावणे किंवा छातीत किंवा वरच्या भागाला वेदना होणे, जडपणा, अस्वस्थपणा, मान दुखणे, छातीत जळजळ होणे, अपचन, मळमळ, उलट्या,
झोपेचा त्रास, खालच्या शरीरात सूज येणे आणि व्यायामसुद्धा आपल्याला करता न येणे, तर ही काय आहेत, हृदयरोगाची लक्षणं आहेत. म्हणजे आपण हृदयरोगाची ही लक्षणं पण बघितली. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की मी उच्च रक्तदाब पण हे काय आहे, एक हृदयरोग, म्हणजे हा विकार नाही म्हणता येणार आपल्याला, ते हृदयरोगाचं एक प्रमुख कारण पण असू शकतं. तर रक्तदाब हा कसा आहे की शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे होतो आणि हा सुद्धा उच्चभ्रू समाजाचा किंवा प्रौढ व्यक्तींचा किंवा आपण म्हणू वृद्ध व्यक्तींमध्ये हा जास्त प्रमाणामध्ये आढळून आला आहे. तर उच्च रक्तदाब म्हणजे काय की माणसाच्या शरीरातल्या सामान्य रक्तदाबापेक्षा जास्त दाब असणे. तर सामान्य रक्तदाब किती असतो, तर 120/80 हा म्हणजे सिस्टॉलिक 120 आणि डायस्टोलिक 80 असतो. तर त्याहून जास्त जर असेल, म्हणजे 139/89 पर्यंतचा जर रक्तदाब असेल आपला, तर त्याला पूर्व उच्च रक्तदाब असं म्हटलं जातं. आणि 140/90 पेक्षा अधिकचा रक्तदाब असेल तर त्याला उच्च रक्तदाब म्हणून ओळखलं जातं. आणि हा उच्च रक्तदाब हृदयरोगाचं एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे उच्च रक्तदाबाला अतिशय आपण काय म्हणायला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. तर मग उच्च रक्तदाबाची पण कारणं कोणती कोणती आहेत, तर त्याची सुद्धा अतिमानसिक ताण, अनुवंशिकता, आहारामध्ये जंक फूड किंवा फास्ट फूडचा जास्त समावेश असणं, आहारामध्ये मिठाचं प्रमाण अधिक असणं, खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा न पाळणं, काय म्हणतात आरामदायी जीवनशैली, चिंता, राग, भीती इत्यादी मानसिक विकार जर असतील, वजन जर जास्त असेल किंवा व्यायाम बिलकुलच करत नसेल, लठ्ठपणा जर असेल, तर ह्याच्यामुळे सुद्धा उच्च रक्तदाब हा आपल्याला व्यक्तीमध्ये आढळून येतो. तर त्यामुळं ही कारणं पण आपण लक्षात घेतली पाहिजे. मग उच्च रक्तदाबाची लक्षणे कोणती, तर चालल्यावर दम लागणे, छातीत धडधड होणे, डोकेदुखी, दृष्टीदोष, मग एकदम उभं राहिलं किंवा एकदम आपण बसलं तर चक्कर आल्यासारखं वाटणं, पायावर आणि चेहऱ्यावर सूज येणं, म्हणजे ही जर लक्षणे दिसून आली तर आपल्याला उच्च रक्तदाब हा असू शकतो. तर त्या व्यक्तींनी आपला रक्तदाब हा तपासून घेतला पाहिजे तज्ज्ञ व्यक्तींकडून. तर मग आपण आत्ता पाहिलं की उच्च रक्तदाब हे एक काय म्हणूया आपण हृदयविकाराचं लक्षण आहे. तर त्यामुळे हृदयविकार आणि उच्च रक्तदाब जर टाळायचा असेल तर काही उपयुक्त आपण त्याला आहाराची तत्वे पाळली पाहिजेत. तर कुठली कुठली तत्वे पाळली म्हणजे आपण हृदयविकारापासून दूर राहू शकतो, तर आपलं वजन हे जे अपेक्षित पातळीवरती असायला पाहिजे. म्हणजे जेवढं तुमचं वजन वय उंचीच्या ह्याच्याप्रमाणे तुमचं बरोबर असावं. संतुलित उष्मांकाचा पुरवठा असावा. मग आहारामध्ये स्निग्ध, कर्बोदके आणि प्रथिनांचं अधिक टाळलं पाहिजे. आहारामध्ये तंतुमय पदार्थाचा वापर जास्त केला पाहिजे. कमी कोलेस्ट्रॉलयुक्त आहार घेतला पाहिजे. आहारात अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. त्यानंतर फ्री रॅडिकल्स, आहार मुक्त मूलक घटक आपण म्हणूया, जसे वारंवार तापवलेले किंवा तळलेले तेल याचा वापर न केला पाहिजे. बुरशी आलेलं धान्याचा वापर न केला पाहिजे आणि आहारात भरड धान्याचा वापर करणे. आता हे भरड धान्य म्हणजे काय, कारण ह्याचा उपयोग आपल्याला हृदयरोगासाठी खूप चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. कारण हृदयरोग आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी जर आपल्या आहारामध्ये जर भरडधान्याचा वापर केला तर त्यांना हे दोन्ही नियंत्रित आणण्यास आपल्याला खूप मदत होते. मग भरडधान्य म्हणजे कोणती, तर गहू आणि तांदूळ वगळता इतर तृणधान्य म्हणजे कुठली, ज्वारी आहे, नाचणी आहे, राळा आहे, वरई आहे. तर ह्याचं काय असतं, ह्यांनाच भरडधान्य का म्हटलं जातं, कारण ह्यांचं बाह्य आवरण जे आहे ते जाडसर असतं आणि त्याच्यामध्ये पण आपण म्हणूया जी मोठी आहेत म्हणजे ज्वारी, बाजरी, तर यांना काय म्हणतात, ग्रेटर मिलेट म्हणतात. आणि जी छोटी धान्य आहेत म्हणजे वरई आहे, राजगिरा आहे, राळा आहे, यांना मायनर मिलेट असं म्हणतात. तर मग भरडधान्यामध्ये काय आहे तर भरपूर प्रमाणामध्ये खनिजे असतात, कॅल्शियम, प्रथिने असतात आणि त्यामुळे काय होतं, त्याचं सेवन जर आपण आपल्या आहारात घेतलं तर ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय पोषक ठरू शकतं. कारण हे भरडधान्य ही काय आहे, पोषक तत्वांचं यांना आगारच म्हटलं जातं. तर याच्यामुळं काय होते, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि ही जी धान्य आहेत ही बहुतेक करून काय आहेत, ग्लुटेन फ्री आहेत. मग ग्लुटेन फ्री असल्यामुळं काय होतं, ग्लुकोज संवेदनशीलता असणारे जे लोक आहेत म्हणजे मधुमेहासाठी त्यांचं सेवन, मधुमेही व्यक्तीसाठी त्यांचं सेवन हे अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय ठरतो. आणि ही धान्य पचायलाही हलकी असल्यामुळं काय होतं, बद्धकोष्ठता किंवा पोटाचे जे दुसरे आजार असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ते अतिशय गुणकारी आहे. भरडधान्याच्या सेवनामुळं काय होतं, आपली साखर नियंत्रणात आणण्यास मदत होते. मग त्यातले जे तंतुमय पदार्थ आहेत, त्यातले लोह पण आहे, त्यातले कॅल्शियम आहे, तर ह्याच्यामुळे आपलं वजन कमी करण्यास मदत होते. त्यानंतर रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. यात भरपूर फायबर असल्यामुळे ते खाल्ले जातात. काय होतं, जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळं काय होतं, आपलं पर्यायाने आपण कमी जेवतो आणि मग आपलं काय म्हणूया की वजन कमी होण्यास मदत होते. मग
भरडधान्यामध्ये अजून एक आहे की नियासिन म्हणजे जीवनसत्व B3 हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर त्यामुळं काय होतं की कोलेस्ट्रॉल कमी करण्यास हे मदत करतं. म्हणजेच काय म्हणूया आपण, भरडधान्यामुळं मधुमेह, स्थूलता आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल हे कमी होतं. आणि हे जे तीनही कमी होतं तर ते अतिशय महत्त्वाचं, म्हणजे ही तीनही कारणं हृदयरोगासाठी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे हे जर 3 कमी झालं तर काय होते, आपला आपोआपच हृदयरोगाचा धोका आपला कमी होतो. मग भरडधान्यामध्ये जे मायनर मिलेट आहे, राजगिरा जे म्हणतो आपण, राजगिराचे लाडू वगैरे आपण खातो, तर ते पचायला अतिशय हलका असतात. त्याच्यामध्ये एक फायटेस्टेरॉल नावाचं एक घटक आहे. तर त्यामुळं काय होतं, कोलेस्ट्रॉलची काय म्हणते पातळी कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी पण नियंत्रणात राहते आणि त्यामुळं काय होतं, आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळं हृदयविकाराचा धोका आपला टळतो. मग भरडधान्यामध्ये जी तंतुमय पदार्थ असतात त्या तंतुमय पदार्थामुळं हानिकारक असलेले LDL आणि काय म्हणूया आपण की गुड कोलेस्ट्रॉल जे आहे ते HDL ते आपल्याला वाढतात आणि त्यामुळं हृदयविकार ज्यांना असतील त्यांनी भरडधान्याचं सेवन करणं अतिशय फायदेशीर ठरतं. मग भरडधान्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम ह्याचंही प्रमाण जास्त आढळतं. तर त्यामुळं त्याचं सेवन उच्च रक्तदाब असलेल्या जर व्यक्तीने केलं तर ती व्यक्ती काय म्हणतात त्याच्यासाठी ते जास्त फायदेशीर ठरतं. आता सध्याच्या काळात अनेकांना खरं तर वैद्यकीय गरजेनुसार भरडधान्य आहारात असणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर भरडधान्याला श्री अन्न असं म्हटलं जातं. आणि म्हणून मला शेवटी असं म्हणा वाटतं की इंडियाज वेल्थ मिलेट्स फॉर हेल्थ, म्हणजे हे जे घोषवाक्य भरडधान्यासाठी केलेलं आहे तर ते अतिशय सार्थ ठरतं आणि त्यामुळे सर्वांनी भरडधान्याचा जर आपण वापर केला तर आपण हृदयरोग आपल्याला टाळता येऊ शकतो. धन्यवाद.